आता एक मोठी बातमी, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर उत्तर देताना भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीवरही भाष्य केलंय। माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र होते, तो विषय आता संपला, राजकीय भाष्य इतकंच करेन, त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं एकत्र यायचं की नाही, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। तर आशिष शेलार आणि राज ठाकरे या दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा पाहण्यास मिळालेले आहेत। अनेकदा आशिष शेलार कृष्णकुंजी आणि आत्ताच्या शिवतीर्थ या ठिकाणी जाऊन राज ठाकरेंना भेटलेत। तर भाजपतल्या इतर कुठल्याही नेत्यांपेक्षा आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत हे दिसून आलेलं आहे। मात्र हेच मैत्रीपूर्ण संबंध संपल्याचं आता आशिष शेलार यांनी जाहीर केलं। बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा। माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला। राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन, त्या दोघांचा प्रश्न आहे, ते दोन पक्ष आहेत, त्यांनी ठरवावं। यूपीआय अथवा बँक खात्यातून टोल आपोआप वसूल करणारी हायब्रिड टोल यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे। दिल्ली मुंबई महामार्गावर या स्वयंचलित यंत्रणेच्या पहिल्या टप्प्यात अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान देशातील अन्य मार्गावर प्रचलित फास्टॅग प्रणालीद्वारे टोल वसुली कायम राहणार असल्याची माहिती भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो 8 मार्गिका आता लोकमान्य टिळक टर्मिनसला जोडली जाणार आहे आणि यामुळे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेमार्गे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ये-जा करता येईल। मेट्रो 8 मार्गिकेची उभारणी MMRDA आणि सिडको संयुक्तपणे करणार होते। मात्र नगरविकास विभागानं 27 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार या मार्गिकेची उभारणी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर केली जाणार आहे। सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे, त्यानंतर देखील सोनं आणि चांदी खरेदीचा उत्साह कायम आहे। सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि हमखास परतावा देणारी ठरल्यानं खरेदीला पसंती दिली जाते। सुरक्षिततेच्या दृष्टीनं अनेक जण आपले खरे दागिने बँकांच्या लॉकर्समध्ये ठेवतात, त्यामुळे लॉकर्स सुद्धा त्याची मागणी वाढल्याचं दिसून येतंय। राज्य सरकारच्या 1 रुपयात पीक विमा योजनेला रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। मात्र अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नाहीये। जिल्ह्यामध्ये 61,834 शेतकऱ्यांनी योजनेला प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्ष 4,115 शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळालेला आहे। फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेल्या प्रत्येक मेसेजवर सायबर क्राईमची विशेष नजर असते, त्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वापरताय तर तोल सावरा, अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो असा सल्ला सायबर पोलिसांनी दिलाय। पुणे पालिकेला EWS आणि R7 अंतर्गत शहराच्या विविध भागात उपलब्ध झालेल्या 3,908 सदनिकांपैकी सुमारे 1,000 सदनिका धुळखात पडल्यात, त्यामुळे बऱ्याच घरांमधील नळ भाडं चोरीला गेलेले आहेत आणि याकडे पालिका लक्ष देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत शहरातील 2 STP प्लांट पूर्णतः पाडून नव्यानं उभारण्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे 4 STPंची क्षमता वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे। यासाठी 451 कोटींचा खर्च येणार आहे। उन्हाच्या कडाक्यानं शेतीच्या कामावर परिणाम झालाय। मावळ परिसरात रणरणत्या उन्हात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीयेत, तर जे मजूर काम करण्यासाठी येत आहेत त्यांना सुरक्षेची काळजी घेऊन उन्हात काम करावं लागतंय। रिक्षा चालकांप्रमाणेच कॅब चालक प्रादेशिक परिवहन विभागानं निर्धारित केलेल्या मीटरप्रमाणेच भाडे घेण्याचा ठराव भारतीय गिग कामगार मंचच्या बैठकीत घेण्यात आलाय। त्यानुसार ॲपवरून प्रवासी वाहतूक करणारे मीटरप्रमाणे भाडे घेण्यास सुरुवात करणार आहेत। भाज्यांचे आणि विशेषतः पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत। अनेक भागात मेथीची जुडी 25 रुपये, पालक आणि कोथिंबीरची जुडी 20 रुपयांपर्यंत गेली आहे, तर लिंबू, काकडी, कैरी आणि अन्य फळभाज्या देखील त्यांच्यामध्ये तेजी असल्याचं समोर आलंय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सोलापुरात भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी भीमसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत। पुण्यात गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार आहे। पोलीस आज डॉक्टर घैसास यांना नोटीस पाठवणार आहेत। पुणे पोलीस घैसास यांचा आज जबाब नोंदवणार आहेत, तर उपचारादरम्यान हलगर्जीपणा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
तर डॉक्टर सुश्रुत घैसास यांची आज चौकशी केली जाणार आहे. पोलीस आज त्यांना नोटीस बजावणार आहेत. घैसास यांच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुणे पोलीस घैसास यांचा आज जबाब नोंदवतील. यंदा मिरचीच्या दरांमध्ये साधारणतः किलोमागे 100 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मसाल्याची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% वाढली आहे. लालबागच्या मसाला मार्केटमधील उलाढाल वाढल्यानं व्यापाऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे. एप्रिल मे महिन्यातील कडक उन्हाचा फायदा घेत मुंबईत ठिकठिकाणी महिला बचत गटांकडून वडे, सांडगे, पापड, कुरडया असे विविध पदार्थ बनवले जातात. मुंबईत वाळवणाचे पदार्थ बनवणारे एकूण 100 बचत गट आहेत. एका बचत गटाची उन्हाळ्यातील विक्री 1 लाख रुपयांपेक्षा देखील अधिक असते, तर सर्व बचत गटांची 2 ते 3 महिन्यातील विक्री 1,10,00,000 रुपयांपेक्षा अधिक होते. एप्रिल मे मधील उन्हात फळं वाळवून पावसाळ्यासाठी साठवून ठेवण्याची लोकपरंपरा मात्र लोप पावते आणि शहरी भागात घरगुती स्तरावरील ही वाळवण संस्कृती आता काही प्रमाणात फक्त पापडापर्यंत मर्यादित आहे. मात्र सध्याच्या महिला बचत गटाच्या वाढत्या जाळ्यामुळे या संस्कृतीला आता नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे. तहान भागवण्यासाठी थंडावा मिळण्यासाठी अनेक जण बाजारातील बर्फ घातलेलं शीतपेय बिनधास्त पितात. मात्र अनेकदा सरबतामध्ये टाकला जाणारा बर्फ चांगलाच असेल असं नाही. बर्फ बनवण्यासाठी वापरलं जाणारं पाणी हे दूषित असल्यास त्याद्वारे जीवाणू शरीरात जातात आणि त्यामुळे पोटाचे विकार जडण्याची शक्यता अधिक आहे, असं वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलंय. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात विविध पदार्थांच्या अनेक रेसिपींसाठी महिला रील्स ऑनलाईनचा आधार घेत आहेत आणि त्यात पारंपरिक वाळवणाच्या पदार्थांचीही भर पडली आहे. विविध ऑनलाईन क्रॅश कोर्स त्यासाठी उपलब्ध आहेत. भारतासह परदेशात देखील याची क्रेज असून हे लोकल पदार्थ ग्लोबल झालेत. सिडकोनं गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी मोहीम राबवून जवळपास 51 एकर क्षेत्र अतिक्रमण मुक्त केलं. त्यासाठी 302 कारवाई मोहीम राबवण्यात आल्या. विशेष म्हणजे या मोहिमेवर तब्बल 4,35,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय. त्यानुसार गेल्या 3 वर्षात सिडकोनं अतिक्रमण मोहिमेवर 13,58,00,000 रुपये खर्च केले. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असल्यानं महिलांचं किचन बजेट कोलमडलंय. भाज्यांची आवक कमी होत असल्यानं भाज्यांचे दर वाढलेत आणि उन्हामुळे सरबतासाठी लिंबांची मागणी वाढली असून 10 रुपयात एक याप्रमाणे लिंबाचा दर आहे. विक्रमगड तालुक्यातील साखरे कासपाड्यातील आदिवासी समाज नदी नाल्यामध्ये खड्डे खणून कुटुंबासह मुक्या जनावरांची तहान भागवतात. शाळेला दांडी मारून लहान लहान मुलं देखील खड्ड्यातून पाणी भरतात आणि त्यामुळे मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड येथे लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार असून त्याकरता आरक्षण बदलाच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. मुलुंडच्या या नियोजित उद्यानात 18 दुर्मिळ प्रजातींसह 206 प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून या पक्षी उद्यानाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय. राज्य परिवहन एसटी महामंडळातील 87,000 कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली 1,240 कोटी रुपयांची रक्कम एसटीनं भविष्य निर्वाह निधी ट्रस्टमध्ये भरली आहे आणि त्यामुळे गुंतवणुकीवरील सुमारे 100 कोटी रुपये इतकी व्याजाची रक्कम बुडाल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं दिली आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशतः रद्द केली जाईल. तसंच कोकणातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंत धावणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार आहे अशी घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या मिनी ट्रेनचं काम पूर्ण होऊन 2 महिन्यात मिनी ट्रेन धावू लागणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसंच खासगी अनुदानित शाळांच्या परीक्षा सुरू असताना शिक्षण विभागानं शाळांच्या जिओ टॅगिंगचं काम सुरू केलंय. जिओ टॅगिंगसाठी तयार केलेल्या महास्कूल ॲपमध्ये माहिती भरण्याचा नवा ताप शिक्षकांना आता सहन करावा लागतोय. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हानं जीवाची काहिली झाली आहे. गेल्या 3 दिवसातच पाऱ्यानं 40हून 45 अंशांवर मजल मारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीसाठी बंद करण्यात येणार आहेत. ही धावपट्टी 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद असेल आणि त्यामुळे या वेळेमध्ये प्रवाशांचा विमान प्रवास होणार नाहीये. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलाच्या कामानिमित्त 1.5 महिने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.
राज्यभरातील गुणवत्तापूर्ण शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शाळांची निवड करण्याचा निर्णय घेतलाय। आयडियल शाळांची बँक करण्यात येणार असून आयडॉल शिक्षक आणि शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करून घेतलं जाणार आहे। जागतिक तापमानवाढीमुळे अंटार्क्टिका आणि एव्हरेस्टवरील बर्फ वितळतोय आणि त्यामुळे तिथे खूप वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेले अनेक जीवाणू आणि विषाणू बाहेर पडणार आहेत। हे जीवाणू आणि विषाणू प्राणी अथवा मनुष्याच्या संपर्कात येऊन जगभरात रोगाच्या नवीन साथी येणार असा धोक्याचा इशारा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था संचालकांनी दिलाय। मुंबईच्या सायन पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामातील एक महत्त्वाचा टप्पा रविवारी पार पडला। 5 तासांच्या विशेष रेल्वे ब्लॉकमध्ये पुलाचा 7वा आणि शेवटचा गडर यशस्वीरित्या काढला। या पुलाच्या पाडकामासाठी सीएसएमटी आणि विद्याविहार स्टेशन दरम्यान ब्लॉक घेतला होता। बुलढाण्यात अजूनही 4 महिने उलटल्यानंतरही केस गळती सुरूच आहे। शेगाव तालुक्यानंतर आता मेहकर तालुक्यात देखील टक्कलचा रुग्ण आढळलेला आहे। आरोग्य पथकाकडून 245 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून 1150 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे। जळगावात एका लेखापालाची सुमारे 30,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यानं लंपास केली आहे। मोटारसायकल चोरताना चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात गेल्या आठवड्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता। आता देखील पुढील 10 दिवसात उन्हाचा पारा चढणार असून कमाल तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात झाला। रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चारचाकी वाहनानं उडवलं। अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये जल आणि वायू प्रदूषणात वाढ झाली आहे। जवळपास 1880 कारखान्यांमुळे निष्पापांचे जीव गेलेत। मात्र सरकारचं बोटचेपेपणाच्या धोरणामुळे नागरिक संतप्त झालेत। केंद्र आणि राज्य सरकारनं दिव्यांगांसाठी अनेक कायदे आणि नियम केलेले आहेत, मात्र शासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी होत नाही अशी खंत मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली आहे। शासकीय यंत्रणांनी कायदा पाळावा, यासाठी कारभारात सुगमता आणण्याची आवश्यकता असून त्या दृष्टीनं राज्य सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत असं फडणवीस म्हटले। पालिकेच्या न्याय रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला। या संदर्भात आगरीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मात्र रुग्णालय प्रशासन अथवा डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही। सर्व तपासणी अथवा चौकशीसाठी रुग्णालय प्रशासन तयार असल्याचं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शैलेश मोहिते यांनी सांगितले। सातारा शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यानं नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होते। उष्णतेच्या लाटेमुळे दैनंदिन व्यवहारावर देखील परिणाम दिसून येतोय। रविवारी साताऱ्याचं तापमान कमाल तापमान हे 40 अंशांवर तर थंड हवेचं ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं कमाल तापमान 32.5 अंशांवर होतं। रविवारी कमीत कमी 900 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत सरासरी दर कांद्याला मिळालेला आहे। तर जवळपास 19,280 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। या सर्वाधिक आवकही पुणे बाजारात लोकल कांद्याची 13,000 क्विंटलची झाली।